इंडियन आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो। इंडियन आर्मीची भरती निघत आहे पूर्ण महाराष्ट्रासाठी। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलांना आणि मुलींना इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि 1,00,000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे। ऑल इंडियासाठी ही भरती निघत आहे। टोटल 1,00,000 जागांसाठी ही भरती निघत आहे। शिक्षण यामध्ये फक्त 8वी पास लागते आणि 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 30 ते 40 हजार रुपये महिना भेटणार आहे। तर इंडियन आर्मी रॅली भरती ही निघत आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, त्याचबरोबर यारो पुणे, या सर्व यारोसाठी ही भरती ठिकाणी निघत आहे। मुलांसाठी सुद्धा ही भरती निघत आहे आणि मुलींसाठी सुद्धा निघत आहे। तर यामध्ये वयोमर्यादा काय, त्याचबरोबर यामध्ये फी काय आहे, निवड प्रक्रिया काय, एक्झाम सिलेबस काय आहे, पेपरचा अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याचबरोबर ग्राउंड वगैरे किती असणार आहे, उंची वगैरे किती असणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। A to Z प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे, उंची वगैरे किती लागते याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आणि ह्या इंडियन आर्मी रॅली भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू पाहायचा आहे, पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये जे शिक्षण लागते तर पहा, तुम्ही 8वी पास असाल आणि 10वी पास असाल, तुम्ही फक्त 8वी पास आहे तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा। तुम्ही जर समजा 10वी फेल आहे, समजा 8वी पास तुम्ही आहे, तर ट्रेड्समॅन पदामध्ये आपल्याला 8वी पासवर फॉर्म भरता येणार आहे इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये। तुमच्या फॅमिलीमधून कोणी या ठिकाणी 8वी पास असेल, ठीक आहे, किंवा 10वी पास जरी असेल तरी सुद्धा आपल्याला भरता येते, एक लक्षात ठेवा, इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म, ठीक आहे। काही जण असे राहते बिचारे की ते 10वीमध्ये त्यांचा एखादा विषय गेला राहते, फेल झाले राहते 10वीमध्ये, ते विद्यार्थी चिंता करते, तर त्यांना चिंता नाही करायची। तुम्ही फक्त 8वी पास आहे तरी सुद्धा आपल्याला ट्रेड्समॅनमध्ये भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। 8वी ते 10वी पास जे इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण लागते, ट्रेड्समॅनसाठी 8वी पास लागते आणि जे GDचा पद आहे त्यासाठी फक्त 10वी पास लागते, ठीक आहे। फक्त 10वी पास पाहिजे, काही पर्सेंटेजची काही अटणी एक लक्षात ठेवा, पर्सेंटेजची कोणती यामध्ये अटणी, फक्त 10वी पास असाल तर आपल्याला फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर आपण फीचा जर आपण विचार केला, तुम्ही कोणते कॅटेगरी असाल, SC ST OBC WS NTV जो पण SBC SBC कोणते कॅटेगरी असाल तर 550 रुपये फी यामध्ये सर्वांसाठी समान यामध्ये 550 रुपये फी सर्वांनाच आहे। आणि त्याचबरोबर वयोमर्यादा जर आपण विचार केला इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। तुमचं जर वय यावर्षी 17.5 ते 21 वर्षापर्यंत असेल तर आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा। तर इंडियन आर्मीची जी भरती आहे हे कधी निघत आहे तर पहा, फेब्रुवारी महिन्यामध्ये इंडियन आर्मीची भरती निघत आहे। 11 ते 14 फेब्रुवारीला जे इंडियन आर्मीची भरती निघणार आहे। आणि नुकताच पहा विद्यार्थी मित्रांनो, इंडियन आर्मीचे ग्राउंड झाले, जसं यारो नागपूरचं ग्राउंड झालं, यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचं ग्राउंड पुढं आहे, त्याचबरोबर यारो कोल्हापूरचं ग्राउंड झालं, त्याचबरोबर जे यारो पुणेचं ग्राउंड झालं, ठीक आहे। तर इकडले जे ग्राउंड आहे तर इथं जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंडमध्ये फेल झाले, लक्षात ठेवा। काही विद्यार्थी मेडिकलमध्ये फेल झाले तर आपल्याला या ठिकाणी खचून जायचं नाही। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांना खचून जायचं नाही, कारण की नवीन भरती जी इंडियन आर्मीची पूर्ण महाराष्ट्रासाठी हे या ठिकाणी 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीला या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला पुन्हा तयारी लागायचं आहे। आणि इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असते, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे, एक लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण राहते। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते।
आणि पेपरसाठी जो टाईम भेटते 1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाईम भेटते आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. अशा प्रकारे पेपर आहे. पेपर आपल्या जिल्ह्यामध्येच होते, एक लक्षात ठेवा. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये इंडियन आर्मी रॅली भरतीचा पेपर राहते, एक लक्षात ठेवा. आणि पेपरमध्ये जे भरपूर विद्यार्थी पास केले जाते. आता जर यावर्षी जर आपण पाहिलं तर भरपूर विद्यार्थी जे पेपरमध्ये पास करण्यात आले आणि दुसरी सुद्धा वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये पेपर असणार आहे. पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे. उंचीचा जर आपण विचार केला तर जीडी पदामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि जे ट्रेड्समॅनचा पद आहे 8वी पाससाठी त्यामध्ये सुद्धा उंची 168 सेंटीमीटर लागते. छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि वजन आपलं 50 किलोच्या वरता असला पाहिजे, ठीक आहे. तर एवढं काही आहे. आणि आपलं जे विद्यार्थी मित्रांनो पेपर झाल्यानंतर आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाते. आपल्याला यारो वाईस यामध्ये बोलावलं जाते. एक उदाहरण देऊन आलं, यारो नागपूरमध्ये जर समजा आपण पाहिलं अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा हे काही जिल्हे या ठिकाणी येतात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक यारोमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे जिल्हे त्या ठिकाणी येते, एक लक्षात ठेवा. आणि आपल्याला ते यारोमध्ये ग्राउंडसाठी बोलावलं जाते, एक लक्षात ठेवा. ते तुम्हाला समोर माहीतच पडणार आहे. आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलावल्यानंतर आपल्या ग्राउंडच्या अंदरची जी प्रक्रिया आहे ते सर्वात अगोदर आपल्याला तिथं हॉल तिकीट दाखवावं लागतं. हॉल तिकीट दाखवल्यानंतर आणि भरतीला 1 दिवस अगोदर आपल्याला जावं लागत असते, एक लक्षात ठेवा. आणि आपल्याला ग्राउंडच्या अंदर तिथं बसून ठेवलं जाते, 12 वाजेपर्यंत बसून ठेवलं जाते. त्यानंतर आपलं ग्राउंड चालू होते. तर यामध्ये काय आहे, 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग आपल्याला यामध्ये मारायची इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये. 1600 मीटर रनिंग जर तुम्ही 5.5 मिनिटापर्यंत रनिंग मारली तुम्हाला ॲक्सिलेंटमध्ये घेतलं जाणार, म्हणजे 60 मार्क भेटणार. आणि सेकंड ग्रुपसाठी जो टाईम भेटते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपसाठी टाईम भेटते. आणि त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपसाठी जो टाईम भेटते 6 मिनिटापर्यंत टाईम भेटते. आणि चौथ्या ग्रुपसाठी जो टाईम भेटते तर तो 6 मिनिट 14 सेकंड किंवा 15 सेकंडपर्यंत टाईम भेटते. म्हणजे सांगायचं एवढंच की 1600 मीटर रनिंगला 100 पोरं रनिंगसाठी सोडते. आणि 100 मधून जे विद्यार्थी मिळवणं 70 ते 80 पोरं रनिंगमध्ये पास केल्या जाते प्रत्येक ग्रुपमध्ये. तर जास्त विद्यार्थी यामध्ये रनिंग काढते, एक लक्षात ठेवा. कारण की एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडते आणि 100 पैकी 80 पोरं ते रनिंगमध्ये पास करते, एक लक्षात ठेवा. फक्त 20 विद्यार्थी रनिंगमध्ये कट्टे, एक लक्षात ठेवा. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी 10 पुलअप्सचा राहते. 10 पुलअप्सचा जर आपण मारल्या तर त्याच्यासाठी 40 मार्क, एक लक्षात ठेवा. जसजशा कमी काढसान तसतशी कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. त्याचबरोबर लॉंग जम्प सुद्धा आहे, झिगझॅग आहे. पण लॉंग जम्प आणि झिगझॅगला जे विद्यार्थी मिळवणं मार्क नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया इंडियन आर्मी रॅली भरतीची. आता इंडियन आर्मी रॅली भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला पगार किती भेटणार आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहा विद्यार्थी मिळवणं ही जी भरती अग्निवीर अंतर्गत येते. पहिल्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे 30,000 रुपये महिना आपल्याला भेटते. आणि इन हँड हातामध्ये जो आपल्याला पगार भेटते तर तो 21,000 रुपये भेटते. आणि 9,000 रुपये आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाते. आणि त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटते तर तो आपल्याला 33,000 रुपये महिना भेटते. आणि इन हँड हातामध्ये जो पगार भेटते 23,100 रुपये आपल्याला हातात पगार भेटते. आणि 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये आपले जमा केले जाते. त्याचबरोबर तिसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटते तर तो 36,500 रुपये महिना भेटते. आणि त्यामधले इन हँड जे आपल्याला पगार भेटते 25,550 भेटते. आणि 10,950 आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाते. आणि चौथ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटते महिन्याला 40,000 रुपये महिना भेटते. आणि इन हँड जो हातात पगार भेटते 28,000 रुपये महिना भेटते. आणि आपले जे विद्यार्थी मिळवणं कार्पस फंडमध्ये 12,000 रुपये जमा केले जाते. तर आपले टोटल जे कार्पस फंडमध्ये पैसे जमा केले जाते 5,20,000 एवढं कार्पस फंडमध्ये आपले पैसे जमा केले जाते. आणि याचं जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला व्याज दिला जाते, एक लक्षात ठेवा. याचं जे व्याज भेटते आपल्याला 30% व्याज भेटते. म्हणजे जवळपास आपल्याला 5 लाखाचे 5 लाख त्या ठिकाणी भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. एवढं काही यामध्ये निवड प्रक्रिया आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद.